हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत 3 गावठी कोंबडे चुलीवर. तर त्याच्यासाठी मी एका कढईत तेल गरम करून घेतलेले आहे आणि अख्खे मसाले टाकून घेतलेले आहेत. आता अख्खे मसाले थोडे तरतरले का आपण त्याच्यामध्ये लांब चिरून घेतलेला कांदा टाकून घेणार आहोत आणि लांब चिरलेला कांदा थोडंसं क्रश करून टाकणार आहोत जेणेकरून तो लवकर ब्राऊन होईल. घेणार आहोत. आग बरोबर लागत नाही म्हणून मी थोडंसं लई ठेवलेली त्याच्याखाली. तेल चांगलं गरम झाले. आता आपण त्याच्यामध्ये कांदा टाकून घेणार आहोत. कांदा चांगल्या प्रकारे परतून आपण ब्राऊन करून घेणार आहोत एकदम. असल्यामुळे थोडं वेळ लागेल कांदा ब्राऊन व्हायला. कांदा चांगल्या प्रकारे ब्राऊन झाल्यावर मी त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आणि हिरवी मिरची पहिल्यांदा टाकली तर ती त्याला चिपकून जाईल म्हणून मी नंतर. आता अद्रक लसूण पण चांगल्या प्रकारे ब्राऊन झालं पाहिजे कारण लसणाचा वास नाही आला पाहिजे. ते आपण दोन्ही परतून घेऊ आपण. कांद्याला थोडं आणि लसणाला तेल सुटलं पाहिजे. आता आपण त्याच्यामध्ये 2 चम्मच हळद, प्रमाणानुसार मी आगरी मसाला घेतलेला आहे. चांगल्या प्रकारे आता ते मसाले हळद आपण शिजवून घेणार आहोत. धुवून ठेवलेले गावठी 3 कोंबडे ते चुलीवर चांगल्याच पद्धतीने बनतात. त्याचं मी आता मोठं टाकून घेणार आहे त्याच्यामध्ये. चांगलं असं मिक्स करून घेणार आहे. करून आता त्याच्यावरती थोडंसं पाणी ठेवून घेणार आहोत. पहिल्यांदा चांगलं मिक्स करून घेणार आहोत. पाणी हे गरमच टाकायचं आहे चिकन मटनमध्ये. त्याच्यावर ताटात थोडं पाणी ठेवलेलं आणि ते टाकून घेतलेले. आता मी त्याच्यामध्ये थोडंसं शिजलेलं आहे तर चवीनुसार मीठ पण टाकून घेणार आहे. मीठ टाकलं का परत मी एक 10-15 मिनटं शिजवून घेणार आहे. कारण त्याच्यामध्ये मीठ चांगल्या प्रकारे मुरलं पाहिजे. मी परत एक 10-15 मिनटासाठी शिजवत ठेवणार आहे. आणि मी दाखवायचं राहिलं, मी त्याच्यामध्ये खूप सुकं खोबरं आणि गरम मसाला टाकून घेतलेले आहे. गरम पाणी ठेवणार आहे त्याच्यावरती करायला आणि 10-15 मिनटं अजून ते शिजवून घे.